खालीलपैकी कोणत्या पदावरील व्यक्तीस संसदेच्या विशेष बहुमताद्वारे पदावरून दूर केले जाते? संसदेच्या विशेष बहुमताद्वारे एकूण सदस्य संख्येच्या एकूण बहुमताने आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यापैकी किमान 2/3 बहुमताने खालील व्यक्तींना दूर केले जाते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. उत्तर क्रमांक 4 फक्त अ. महालेखापाल. मुख्य निवडणूक आयुक्त. राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमत आवश्यक असते. लोकसभेच्या अध्यक्षाला पदावरून दूर करण्यासाठी लोकसभेच्या सर्व सदस्यांनी बहुमताने ठराव संमत करावा लागतो. महान्यायवादी राष्ट्रपतीच्या मर्जीवर पद धारण करतो. राज्यपाल पद म्हणजे सोनेरी पिंजऱ्यातील पक्षी असे मत कोणी नोंदवले? उत्तर क्रमांक 4 सरोजिनी नायडू. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना 2022 चे मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत? उत्तर क्रमांक 1 अ ब क जनरल बिपिन रावत, राधेश्याम खेमका व कल्याण सिंग. विधानांचा विचार करा. उत्तर क्रमांक 3 अ आणि ब योग्य. 27वी जागतिक हवामान बदल परिषद 6 ते 18 नोव्हेंबर 2022 दरम्यान शर्म अल शेख इजिप्त येथे पार पडली. वातावरणीय बदलामुळे विकसनशील देशांना सहन कराव्या लागणाऱ्या हानीचा भरपाई म्हणून आपत्ती निधी मिळावा ही मान्य झालेली मागणी या परिषदेचे सर्वात मोठे यश आहे. एन्व्हायरमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज IPCC या संस्थेच्या ताज्या अहवालातील टिपिंग पॉइंट बाबत उल्लेख वगळण्याची मागणी होती, मात्र ती अमान्य झाली. त्याऐवजी या टिपिंग पॉइंटचा सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे नमूद करण्यात आले आहे, म्हणून विधान आहे योग्य आहे. बाबत पुढील विधाने विचारात घ्या. पर्यायी उत्तरे. उत्तर क्रमांक 4 ब आणि क फक्त. डार्विन बंदरापेक्षा ताहिती येथे हवेचा दाब जास्त असतो. पूर्व पॅसिफिक महासागरात पाऊस कमी तर भारत आणि हिंदी महासागरावर चांगला पाऊस पडतो. शब्द ओळखा. उष्णतेच्या होणाऱ्या परिणामांच्या आधारावर प्लास्टिकचे 2 प्रकारात विभाजन होते, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. उत्तर क्रमांक ड पॉलिप्रोपिलीन हे थर्मोप्लास्टिक आहे, तर पॉलिइस्टर, पॉलियुरेथेन आणि मेलेमाइन हे थर्मोप्लास्टिक. योग्य जोड्या लावा. अँथ्रॅक्स, बॅसिलस अँथ्रेसिस, गँग्रीन, कॉलिस्ट्रिडियम हिस्टोलायटिकम, सिफिलिस, ट्रिपोनोमा पॅलेडियम, ट्रोकोमा, क्लामेडिया ट्रायकोमॅटिस. विषमज्वर सायनोमेला टायफी, पटकी, विब्रोआ कॉलरी, प्लेग, टेरनियाटिस क्षयरोग, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस धनुर्वात, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी कुष्ठरोग, मायकोबॅक्टेरियम लेर्वी. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. उत्तर क्रमांक 2 एकही नाही. लोहित रक्तपेशी केंद्रक विरहित असतात. उंटाच्या शरीरातील लोहित रक्तपेशी केंद्रकयुक्त असतात. लसिकामध्ये लोहित रक्तपेशी नसतात. प्रत्येक तांबड्या रक्तपेशीवर सुमारे 20 ते 30 कोटी हिमोग्लोबिनचे अणू असतात. अस्थिमज्जेमध्ये या पेशींची निर्मिती होते. लोहित रक्तपेशी या आकाराने लहान, वर्तुळाकार आणि केंद्रक नसलेल्या पेशी आहेत. या पेशीमध्ये केंद्रक नसल्याने पेशीचे विभाजन होत नाही. जन उपक्रम या संज्ञेबद्दल खालील विधाने वाचा. उत्तर क्रमांक 3 अ आणि ब. अयोग्य नसलेले विधान. कायदा करणे ही कायदे मंडळाची जबाबदारी असते, परंतु नागरिकांनीच कायदा प्रस्ताव मांडणे याला जन उपक्रम असे म्हणतात.
ठराविक संख्येच्या नागरिकांनी असा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळाला त्याची दखल घ्यावीच लागते. महाराष्ट्रात सध्या 2023 कोणते 2 राजकीय पक्ष हे मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष आहेत? उत्तर क्रमांक 2 ब. शिवसेना आणि क. मनसे. विधाने वाचा. वरीलपैकी योग्य विधान ओळखा. उत्तर क्रमांक 2 ब आणि क. फ्रान्समधील राज्यक्रांती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही शिकवण देते. जॉन लॉक सारख्या राजकीय विचारवंतांनीही समतेच्या संकल्पनेवर भर दिला आहे. वरीलपैकी अयोग्य विधान ओळखा. उत्तर क्रमांक 4 यापैकी नाही. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा घटनात्मक आयोग असून याची स्थापना 14 ऑगस्ट 1993 रोजी झाली. 2018 नंतर अनुच्छेद 338 ब नुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला. या आयोगाचे सध्याचे अध्यक्ष श्री हंसराज अय्यर हे आहेत. घटनेतील प्रदान केलेल्या हक्कांमधील धर्म स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? उत्तर क्रमांक 4 सक्तीने धर्मांतर करण्याचा हक्क. धर्म स्वातंत्र्य हक्क यामध्ये समावेश. एखाद्या धर्माविषयी प्रवचन करण्याचा हक्क, एखाद्या धर्माचे पालन करण्याचा हक्क, एखाद्या धर्माचा प्रसार करण्याविषयक हक्क. कोणत्याही संघराज्याच्या क्षेत्राचे क्षेत्र वाढवण्याचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते त्यास उत्तर क्रमांक 2 राष्ट्रपतींनी शिफारस केली असेल व संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? उत्तर क्रमांक 4. नागरिकत्व रद्द करण्यासाठी खालील विधाने सत्य आहेत. फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल, कृतीतून वा भाषणातून राज्यघटनेची बेईमानी किंवा द्रोह केला असेल, भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? सर्व विधाने खरी आहेत हे विधान चूक आहे. अनुच्छेद 19 अल्पसंख्याक शब्द आहे. अनुच्छेद 29 तरतुदी बहुसंख्यासाठी लागू आहेत. अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे. ही विधाने खालीलपैकी बेरोजगार कोणाला म्हणतात? उत्तर क्रमांक 1 अ. 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळत नाही असे व्यक्ती बेरोजगार असे म्हणतात. खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्याने आपले बाल धोरण घोषित केले? उत्तर क्रमांक 2 2014. 1991च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत? उत्तर क्रमांक 4 अ ब क ड. औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता आणणे, मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन करणे, विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. महागाई नियंत्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने खालीलपैकी कोणते धोरण अवलंबिले पाहिजे? उत्तर क्रमांक 2 रोख राखीव प्रमाणात वाढ, खुल्या बाजारात रोख्यांची विक्री करणे. दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारने खालीलपैकी कोणत्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला? उत्तर क्रमांक 3 ड बरोबर. वरीलपैकी सर्व. वृद्धी आधारित दृष्टिकोन, दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम, किमान मूलभूत सुविधांची तरतूद. भारतीय अर्थव्यवस्थेच्या योजनेसंदर्भात पुढील विधानांचा विचार करा. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? उत्तर क्रमांक 2 ब आणि क. वृद्धी, आधुनिकीकरण, स्वावलंबन, समता ही पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे होती. दुसरी पंचवार्षिक योजना प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी आखली होती. पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? उत्तर क्रमांक 4. विभागीय आयुक्त जोपर्यंत या प्रकरणावर निर्बंध देत नाही तोपर्यंत सदस्य हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करू शकत नाही. योग्य आहे, हा काम करू शकतो जोपर्यंत आयुक्त उत्तर देत नाही तोपर्यंत.
जिल्हा परिषद सदस्य मंजूर केलेल्या रजेव्यतिरिक्त 6 महिने सभांना गैरहजर राहिल्यास अपात्र ठरविले जातात. गैरहजेरीमुळे एखाद्या सदस्याचे पद रिक्त झाले किंवा नाही याबद्दल प्रश्न उद्भवल्यास ते प्रकरण विभागीय आयुक्ताकडे सोपविले जाते. या प्रकरणावर विभाग आयुक्त 90 दिवसाच्या आत निर्णय घेतात. या प्रकरणात विभागीय आयुक्तांना निर्णय अंतिम असतो. जनतेमधून प्रत्यक्षपणे निवडून आलेल्या सरपंच विषयी पुढील विधाने विचारात घ्या. वरील काय योग्य आहे? उत्तर क्रमांक 4 यापैकी नाही, म्हणजे 4ही विधाने चुकीची आहेत. यांना पदावर दूर करताना 2/3 सदस्यांनी तहसीलदारांकडे मागणी करावी लागते. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 ग्रामसभा सदस्यांनी ठराव लागतो. ठराव फेटाळल्यास 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा अविश्वास ठराव मांडता येत नाही. पुढील विधाने काळजीपूर्वक वाचा. पर्यायी उत्तरे. उत्तर क्रमांक 4 ग्रामपंचायत अ आणि क. एका वर्षात कमी 12 सभा. क. सर्वसाधारण सभेच्या गणपूर्तीसाठी किमान 1/3 सदस्य आवश्यक. पंचायत समिती एका वर्षात कमी 12 ग्रामसभा. ड. सर्वसाधारण सभेच्या गणपूर्तीसाठी किमान 1/3 सदस्य आवश्यक. जिल्हा परिषद ब. एका वर्षात कमी 4 सभा. आणि ड. सर्वसाधारण सभेच्या गणपूर्तीसाठी किमान 1/3 सदस्य आवश्यक. योग्य जोड्या जुळवा. उत्तर क्रमांक 4 दीपा मलिक, निक्षय मित्र सचिदा दूत. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र उपक्रमाच्या सदस्या दूत. पी.टी. उषा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष. मनिका बत्रा, बँकॉक थायलंड येथे झालेल्या कांस्य पदक विजेत्या. सीमा पुनिया, 2022च्या अर्जुन पुरस्कार प्राप्त. पुढील विधानांचा विचार करा. योग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक 4 अ, ब, क. किनारपट्टी लगतच्या जागा आणि मिठागरांच्या जागावर कांदळवनांच्या लागवडीसाठी मिष्टी योजना सुरू करण्यात आली. पाणथळ जागांच्या ठिकाणी असलेल्या परिसंस्थांचे जतन करण्यासाठी अमृत धरोहर योजना सुरू करण्यात आली. याया सरोवर हे लडाख मधील पहिले जैवविविधता वारसा स्थळ आहे. पुढील विधानांचा विचार करा. पर्याय उत्तरे सर्व योग्य. 1 ऑक्टोबर 2022 रोजी 5G हे 5व्या पिढीचे मोबाईल नेटवर्क अधिकृतपणे सुरू करण्यात आले. मध्य प्रदेशातील विदिशा हा जिल्हा 5G तंत्रज्ञान तैनात करणारा भारतातील पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा ठरला. येथे भारतनेटद्वारे ब्रॉडबँड सेवा पुरवली जाते. 5G तंत्रज्ञान लेटन्सी दर 1 मिलीसेकंद व 20 Gbps आहे. पुढील वर्णनावरून राज्य ओळखा. या राज्यातील एका शहरात G20 बैठकीची शर्पा यांची पहिली बैठक पार पडली. ही बैठक उदयपूर येथे पार पडली. इथले राज्य सरकार अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके आणि फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देणार आहे. अंधत्व निवारण धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे. अंधत्व निवारण धोरण 23 जानेवारी 23 मध्ये लागू झाले. उत्तर क्रमांक 2 राजस्थान. पुढील विधानांचा विचार करा. पर्याय उत्तरे अयोग्य, ब अयोग्य. जगातील सर्वात मोठे ओपन एअर थिएटर महोत्सव धनु यात्रा या नावाने ओळखला जातो. पश्चिम बंगाल नसून ओरिसा येथील बारगड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्याय उत्तरे उत्तर क्रमांक 2 अ आणि ब बरोबर. रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे 23वे राज्यपाल ठरले आहेत. रमेश बैस या अगोदर त्रिपुराचे आणि त्यानंतर झारखंडचे राज्यपाल म्हणून काम केले आहे. रमेश बैस यांच्या अगोदर कार्यरत असलेले भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीसाठी निवड समितीमध्ये पुढीलपैकी कोण असणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. उत्तर क्रमांक 4 गृहमंत्री. ब्रिगेडियर डॉक्टर बी.डी. मिश्रा यांच्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी अयोग्य काय आहे? उत्तर क्रमांक 1 फक्त 19 फेब्रुवारी 2023 रोजी लडाखच्या नायब राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. लडाखच्या निर्मितीनंतरचे ते दुसरे नायब राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत. पहिले राधाकृष्ण माधुरी. ते भारत चीन युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध, बांगलादेश मुक्तीयुद्ध अशा 3 युद्धांमध्ये सहभागी होते. अलाहाबाद विद्यापीठातून एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले आहे. मद्रास विद्यापीठातून त्यांनी एम.एससी शिक्षण पूर्ण केले आहे. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी LLB ची पदवी पूर्ण केली आहे. पुढील विधाने विचारात घ्या. यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? उत्तर क्रमांक 3 फक्त ब. क्रोएशियाने 1 जानेवारी 2023 रोजी युरो चलन स्वीकारले. युरोपियन युनियनमध्ये सहभागी होणारा क्रोएशिया हा सर्वात शेवटचा देश आहे. या देशाने 2013 साली युरोपियन युनियनचे सदस्यत्व स्वीकारले आहे. क्रोएशिया आल्यानंतर युरोझोनमध्ये 20 देश झाले आहेत. दिल्ली मुंबई एक्सप्रेस महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे नुकताच माननीय पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. हा महामार्ग किती राज्यातून केंद्रशासित प्रदेशातून जातो? उत्तर क्रमांक 1 6. हा मार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र इत्यादी राज्यातून जातो. विधान निवडा. पर्याय उत्तरे. देशातील सर्वसामान्य मान्यप्राप्त शाळांना मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि मूल्यमापनासाठी मानदंड आणि मार्गदर्शक ठरवण्यासाठी काम करण्यासाठी परक सुरू करण्यात आले. हे NCERT कडून घोषित करण्यात आले. उत्तर क्रमांक 1 परक द परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. 3 ते 7 जानेवारी 2023 या कालावधी दरम्यान 108व्या भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन पुढील कोणत्या शहरात करण्यात आले होते? उत्तर क्रमांक 4 नागपूर. जानेवारी 2024 मध्ये होणारी 109वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस होऊ शकलेली नाही. सुरुवातीला लखनौ आणि त्यानंतर पंजाबमधील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी त्यानंतर आयोजनासाठी पुढाकार घेतला होता, परंतु ती होऊ शकली नाही. यामुळे हा मुद्दा बराच चर्चेत. रेहमाना बरवावी या सौदी अरेबियाच्या अंतराळवीर आहेत. या महिला नुकतेच चर्चेत होत्या. या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? अंतराळ विज्ञान. योग्य जोड्या जुळवा. उत्तर क्रमांक 3 केंद्रीय विद्युत नियामक आयोग विष्णू बरुआ. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद NAAC डॉ. अनिल सहस्रबुद्धे. भारतीय आयुर्विमा महामंडळ सिद्धार्थ मोहंती. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम. कौशिक यांना पुढीलपैकी कोणत्या भूमिकेमध्ये आपण बघितले आहे? उत्तर क्रमांक 4 वरील सर्व. अभिनेता, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता. अयोग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 2 फक्त ब. संतोष ट्रॉफी ही भारतात खेळली जाणारी फुटबॉल स्पर्धा आहे. इराणी चषक ही भारतामध्ये केली जाणारी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. याचे आयोजन BCCI द्वारे केले जाते. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक खालीलपैकी कोणत्या निकषांचा समावेश होतो? उत्तर क्रमांक 2 अ, ब, क. आरोग्य, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ट्रान्सजेंडर व्यक्तींना लिंग ओळखपत्र प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी एक पोर्टल सुरू केले आहे? सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय. आणि अधिक समावेशी वाढ हा खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश होतो?
होता. उत्तर क्रमांक 2. 11वी पंचवार्षिक कौशल्य विकास योजनेच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. उत्तर क्रमांक 3. ब आणि क बरोबर. इतर गोष्टींबरोबर कौशल्य, उद्योजकता, आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जाईल. याचा उद्देश देशातील अनियंत्रित कामगार दलाची क्षमता राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा संरेखित करणे हे आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात अयोग्य असलेले विधान निवडा. या योजनेची घोषणा 1 फेब्रुवारी 2019 ला सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली. या योजनेचे अनावरण 24 फेब्रुवारी 2019 ला गोरखपूर उत्तर प्रदेश येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तेलंगणाच्या रयतू बंधू योजनेची प्रेरणा घेऊन ही योजना केंद्राने सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंब शेतकऱ्यांना 6,000 रुपये मदत जाहीर केली जाते. खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा. उत्तर क्रमांक 3. अ आणि क. मौद्रिक जीडीपी व वास्तविक जीडीपी भागाकाराला जीडीपी अविस्फीतिक असे म्हणतात. क. जीडीपी अविस्फीतिक हे किंमत वाढ घट मोजण्याचे निर्देशांक आहे. देशांच्या अर्थव्यवस्थेमधील किंमत धोरण खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांसाठी काम करणारे असावे. पर्याय उत्तर क्रमांक 1. वरील सर्व. किंमत स्थिरता, मागणी व पुरवठा तफावत दूर करणे, समाजातील कमजोर घटकाचे संरक्षण. ड. उत्पादन, कृषी व सेवा क्षेत्रामध्ये योग्य समन्वय. पैकी कोणती संज्ञा स्त्रियांची आर्थिक व राजकीय जीवनात सहभाग क्षमता मोजते. उत्तर क्रमांक 1. लिंग असमानता म्हणजे काय. उत्तर क्रमांक 2. आरंभ बिंदू व अंतिम बिंदू यांच्यातील कमीत कमी सरळ रेषेतील अंतर होय. खालीलपैकी वातावरणातील कोणत्या घटकांचा ध्वनीच्या वेगावर परिणाम होतो. उत्तर पर्याय क्रमांक 2. ब, क, ड. तापमान. ध्वनीचा वेग हवेच्या तापमानाबरोबर वाढतो. ध्वनीचा वेग निरपेक्ष तापमानाच्या वर्गमूळाशी कोरड्या हवेपेक्षा दमट हवेत अधिक असतो. वाऱ्याची दिशा. ध्वनीचे प्रसारण वाऱ्याच्या दिशेने होत असेल तर ध्वनीचा वेग वाढतो. दाब. दाब कमी जास्त झाला तरी वेग तेवढाच राहतो. ध्वनीचा वेग दाबावर अवलंबून नसतो. पुढील विधाने विचारात घ्या. योग्य उत्तर निवडा. उत्तर क्रमांक 1. अ, ब, क. नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना 2000 नुकतेच या पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. असा दर्जा मिळालेला हा ईशान्य भारतातील पहिलाच राजकीय पक्ष ठरला आहे. सध्या हा पक्ष मणिपूर, मेघालय, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये राज्यपक्ष आहे कार्यरत आहे. केंद्र सरकारने पुढीलपैकी कोणत्या शहरात राष्ट्रीय कौशल्य संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्किल स्थापन करण्याचे घोषित केले आहे. उत्तर क्रमांक 2. ब, क, ड. मुंबई, अहमदाबाद आणि कानपूर. ऑब्जेक्टिव्ह टू प्रोव्हाइड ॲडव्हान्स स्किल इन हाय स्पेशलाइज्ड एरिया, डिफेन्स, एरोस्पेस आणि गॅस किंवा इतरही काही. चे विधान निवडा. पर्याय उत्तरे. उत्तर क्रमांक 4. यापैकी एकही नाही. सर्व विधाने बरोबर आहेत. नुकतेच जयपूर शहरात जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला. जयपूर शहराचा समावेश झाल्याने जागतिक वारसा स्थळांची संख्या 38 झाली. जगातील 167 देशांमध्ये 1121 जागतिक वारसा स्थळे आहेत. जयपूर शहरास गुलाबी शहर, पिंक सिटी या नावाने ओळखले जाते. भारतातील सर्वाधिक वारसा स्थळे महाराष्ट्र राज्यात 5 आहेत. योग्य जोड्या जुळवा. पर्याय क्रमांक 3. बिहू, आसाम. लोसूंग, अरुणाचल प्रदेश.
खर्चीभुजा सिक्कीम आणि द्विउत्सव त्रिपुरा. आणि विचारात घ्या. योग्य विधान निवडा. उत्तर क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. नुकतेच उपराष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयास 4 प्रादेशिक खंडपीठे स्थापण्याचे सुचवले. यास कारण होते की सर्वोच्च न्यायालयासमोर मोठ्या प्रमाणात असलेली प्रलंबित प्रकरणे राज्यघटनेतील कलम 130 प्रमाणे राष्ट्रपतींच्या सर्वसंमतीने सरन्यायाधीश अशी खंडपीठे स्थापन करू शकतात. यासाठी कोणत्याही दुरुस्तीची आवश्यकता नसेल. नुकतेच अभिजित बॅनर्जी यांना त्यांच्या 2 सहकाऱ्यासोबत अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. वरीलपैकी काय योग्य आहे? उत्तर क्रमांक 3 दोन्ही. ईस्टर डफ्लो या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये शिकवतात. मायकल क्रेमर हे हार्वर्ड विद्यापीठात शिकवतात. सूर्यापासून पृथ्वीला दरवर्षी सुमारे 7.5 × 10⁻17 वर्ग किलोवॅट एवढी प्रचंड ऊर्जा मिळते. परंतु जेवढी ऊर्जा वर्षभरात आपल्याला लागते तेवढी ऊर्जा सूर्य 40 सेकंदात आपल्याला देतो. जर समजा पृथ्वीच्या पृष्ठभागावर 49 न्यूटन वजनाचे काजू खरेदी केले तर 500 काजू मिळतात. तेवढ्याच वजनाचे काजू जर ध्रुवावर मिळवले असता 500 पेक्षा कमी काजू मिळतील. पैकी कोणती हायड्रोकार्बनची रूपे आहेत? उत्तर क्रमांक 4 अ, ब, क, ड, ई. अ. पॅराफिन्स, ऑलिफिन्स, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, सायको अल्केन्स आणि अल्काइन. अणूमध्ये अणू अंतरेणू बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. खाली काही मूलद्रव्ये आणि त्याची वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यापैकी अयोग्य असलेले विधान ओळखा. उत्तर क्रमांक 4 सोने हा सर्वात जास्त विद्युत वाहक धातू नाही आहे. सीसियम हा सर्वात जास्त क्रियाशील धातू आहे. फ्लोरीन हा अधातू शक्तिशाली ऑक्सिडीकारक आहे. प्लुटोनियम हा सर्वात विषारी धातू आहे. कॉस्मिक रे संदर्भात विधाने तपासा. वरीलपैकी योग्य विधान ओळखा. उत्तर क्रमांक 3 अ, ब, क. प्रत्येक सेकंदाला 10^18 कॉस्मिक रे पृथ्वीवर पोहोचतात. कॉस्मिक रे 10^9 ते 10^18 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असते. कॉस्मिक रे पृथ्वीच्या बाहेरील वातावरणातून येतात. व्हिक्टर हेस या शास्त्रज्ञाने 1912 मध्ये या किरणांचा शोध. गट अ प्रजननाचे प्रकार आणि गट ब उदाहरण. उत्तर क्रमांक 2 खंडवहन स्पायरोगायरा. शाकीय प्रजनन रस्किया. मुकुलायन ऊस आणि बीजाणू निर्मिती किण्व. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा असे मानले जाते? उत्तर क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. हवामानातील बदल, सिंधू नदीच्या प्रवाहातील बदल, पर्जन्यमान कमी होऊन नदी पात्रे कोरडी पडणे, भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती. योग्य जोड्या लावा. उत्तर क्रमांक 4 ग्रामवसाहतीचा प्रमुख ग्रामीणी. अनेक ग्रामवसाहतीचा समूह. विष. कर वसुली करण्यासाठी नेमलेला अधिकारी. भागदूत आणि जनातील ज्येष्ठ व्यक्तींचे मंडळ. सभा. पांचाल या महाजनपदाच्या राजधानीबद्दल योग्य पर्याय निवडा. उत्तर क्रमांक 4 अ आणि ब. यादव काळात पदमटंक हे सुवर्ण नाणे वापरात होते. ओळखा. उत्तर क्रमांक 2 अ आणि क. पानिपतचे पहिले युद्ध 1526 बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाले. पानिपतचे दुसरे युद्ध अकबर व हिमू यांच्यामध्ये झाले. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. पानिपतचे तिसरे युद्ध 1761 मराठे आणि अहमद शाह अब्दाली
यांच्यामध्ये झाली. 1857च्या उठावापूर्वी काही उठाव झाले तर त्यातील योग्य पर्याय निवडा. उत्तर क्रमांक 4 अ ब क ड योग्य. वेल्लोरचा उठाव, बरेलीचा उठाव, बराकपूरचा उठाव आणि कोळ्यांचा उठाव. गदर चळवळी संबंधित खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी बरोबर असलेली विधाने ओळखा. उत्तर क्रमांक 1 अ ब क ड. गदर म्हणजे विद्रोह. 25 जून 1913 रोजी अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर संघटनेची स्थापना केली. लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे या संघटनेचे प्रमुख नेते होते. या संघटनेने युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन रासबिहारी बोस व विष्णू गणेश पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरोधी उठाव करण्याचे योजिले होते. तत्कालीन भारतीय शिक्षण कसे होते? विल्यम ॲडम्सचा रिपोर्ट संबंधित चुकीचा पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 4 फक्त ड. विल्यम ॲडम्सचा रिपोर्ट. शिक्षणाची पद्धत लवचिक होती. मुलांची शाळेची फी निश्चित नव्हती. झाडाखाली, दुकानात, मंदिरात वा गुरुच्या घरी जिथे शक्य असेल तिथे शाळा सुरू असायच्या. जोड्या जोडा वृत्तपत्रे आणि स्थळ. उत्तर क्रमांक 3 शुभसूचक सातारा, खानदेश वैभव धुळे, तीन मित्र पुणे आणि दैनिक गुराखी मुंबई.